आमदार देवयानी फरांदे ताई आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, भोंग्यांचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून राज्यामध्ये आहे। तुम्ही आज लक्षवेधी देखील त्या ठिकाणी मांडलेली आहे। काय एकंदरीत तुमचं म्हणणं आहे, काय सांगाल? काय होते की अजान म्हणण्यासाठी कोणालाही विरोध नाही, धार्मिक प्रार्थना प्रत्येकाला म्हणण्याचा संविधानाप्रमाणे अधिकार आहे। परंतु भोंगे जे लावले जात आहेत अजानसाठी, त्याच्यामुळे त्या भागामध्ये राहणारे जे नागरिक असतील, वयोवृद्ध असतील, तरुण असतील, ज्यांच्या परीक्षा असतील, कोणी रात्रपाळी करून येते, ह्या सर्वांना त्याचा खूपच ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत असतो। आणि त्यामुळे मी आज मागणी केलेली होती की हे जे दिवसभरामध्ये 5 ते 6 वेळा जे काही भोंगे लावले जातात, तर ह्या भोंग्यावरती निर्बंध आणायला पाहिजे। त्याच्यामध्ये काही प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कायद्यामध्ये काही दुरुस्ती करणार आहे सरकार, केंद्र सरकारला देखील तसं कळवणार आहे। आणि 55 डेसिमलच्या वर जर कोणी भोंगे लावले तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल। आणि जर अशा पद्धतीच्या भोंग्यांवरती जर कारवाई जर त्या भागामधल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये होत असतील, तिथल्या PIने नाही केली, तर त्याची निश्चिती देखील जी आहे ही आता जबाबदारीने पूर्णतः राज्यातल्या सगळ्या पोलीस इन्स्पेक्टरांवरती टाकण्यात आलेली आहे। आणि जर PIने त्याच्यामध्ये कारवाई नाही केली तर PIवरती देखील कारवाई करण्यात येणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर हा प्रश्न आहे। हायकोर्टानं देखील भोंग्यांसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। मग कुठेतरी सरकारकडून याची अंमलबजावणी होत नाही असं तुम्हाला वाटतंय का? नाही, आता आपण बघत आहात की हा प्रश्न खरं तर उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये आलेला होता। उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये दीपक पांडे म्हणून जे आमचे नाशिकचे पोलीस आयुक्त होते, त्यांनी 17 एप्रिल 2024ला राज्य सरकारला पत्र दिलेलं होतं, परंतु त्यांनी अंमलबजावणी केली नाही। आणि ती जी क्लिप होती ती माध्यमातून व्हायरल झाली आणि UPमधल्या योगींच्या सरकारने त्याची अंमलबजावणी केली। आज राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचं मी अभिनंदन करेल की आज जे म्हणजे बेछूट पद्धतीने खूप मोठ्या आवाजामध्ये जे भोंगे लावले जात होते त्याच्यावरती आता नियंत्रण येणार आहे। त्याची SOP जी आहे ती सरकार ठरवत आहे। अनधिकृत जर मशिदी असतील आणि त्याच्यावरून जर भोंगे वाजत असतील तर ते पूर्णतः बंद करण्यात येईल। अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहे आणि त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते। मी म्हणते उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळात हे सर्व झालेलं होतं, परंतु आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत। तुम्हाला वाटतंय ज्या पद्धतीने आज तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलंय त्यानुसार राज्यामध्ये भोंग्यांसंदर्भात सरकार योग्य ती कारवाई करेल, तुम्हाला वाटतंय का? त्या निश्चित देवेंद्र फडणवीस हे कारवाईच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे, जे बोलतात तसं ते करतात। आणि पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये भोंग्यांवरती कारवाई आपल्याला झालेली निश्चित स्वरूपामध्ये दिसेल। कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो की, कारण मागच्या काळामध्ये मनसेने देखील असाच आवाज उठवला होता, तेव्हा मोठ्या प्रमाणात त्यांच्यावरती केसेस दाखल झाल्या होत्या, अनेक पदाधिकाऱ्यांवरती ते केसेस दाखल झाल्या होत्या। मग आताही कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? 55 डेसिमलच्या वर कोणालाही आवाज जो आहे हा भोंग्याचा करता येत नाही। नंबर 1, हे कायद्याचा अंमलबजावणी होत नाही जर 55 डेसिमलच्या वर असेल तर। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की माननीय हायकोर्टाने देखील सांगितलेलं आहे की अजान म्हणण्याला हरकत कोणाचीच नाही आहे, परंतु जे भोंगे लावले जात आहेत, भोंगा हा काही धार्मिक विषय असू शकत नाही, कुठल्याही धार्मिक भावनेशी तो निगडीत नाही आहे। आणि त्यामुळे माननीय मुंबई हायकोर्टाने देखील एक SOP याची दिलेली आहे, त्याची अंमलबजावणी आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये करताना निश्चित सरकारच्या माध्यमातून दिसेल। ताई, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की आज लक्षवेधी जे आहे ते भोंग्यांच्या संदर्भात मांडण्यात आली होती आणि सरकारच्या वतीनं जे आहे ते निश्चित संदर्भात ज्या SOP आहे त्या देखील करण्यात येतील आणि ज्या पद्धतीने हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत त्याची देखील नक्कीच अंमलबजावणी होईल, अशी प्रतिक्रिया जी आहे ते आमदार देवयानी फरांदे यांनी दिलेली आहे। कॅमेरामन योगेशसह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।